टू अवर चॅनल। नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता स्वागत करते तुमचं आमच्या चॅनलवरती। तर आजचा जो दिवस आहे तो आमच्यासाठी खूप स्पेशल असा दिवस आहे, कारण आज आमच्या म्हणजे माझ्या मम्मी पप्पांच्या घरातून जे कुर्ल्याला राहतात त्याच्या तिथून घेतलं आहे, नवी मुंबईमध्ये नवीन घर घेतलं आहे, तिथे आज आम्ही घर शिफ्ट करणार आहोत फायनली। सो तुम्ही जसं प्रिव्हियस व्लॉग्समध्ये बघितलं असेल की थोडं आपलं सामान पॅकिंग वगैरे सुरू होतं, आणि मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलंसुद्धा होतं, एक होम टूर घेतली होती जी खूप इमोशनल पार्ट होता। सो आज हा दिवस स्पेशल आहे, खास आहे आमच्यासाठी, कारण या आमच्या घरातले जे आमचे कुलदेवता आहेत, आपले देवी देवता असतात, त्यांना आपण पारंपरिक पद्धतीने जे आहे वाजंत्री वगैरे वाजंत्र्यांसह ह्या राहत्या घरातून नवीन घरामध्ये त्यांचा आपण प्रवेश करणार आहोत। सो हा सगळा ब्लॉग जो आहे तो टोटली त्याच्याबद्दलच असणार आहे। सो ब्लॉग शेवटपर्यंत बघायला तुम्ही विसरू नका। तर तुम्ही इकडे व्हिडिओमध्ये बघू शकताय की जे सामान होतं, जे लागणार होतं पूजेसाठी वगैरे, ते सामान आम्ही असं ठरवलं होतं की 2 गाड्या होतं, एक आमची होती आणि एक आम्ही आमच्या मामाची गाडी घेऊन आलो होतो, तर त्याच्यामध्ये छोटं मोठं सामान न्यायचं होतं। सो रात्री जे आहे लेट नाईटपर्यंत त्याची बांधाबांधी वगैरे सुरू होती, कारण सकाळी लवकर निघायचं होतं आम्हाला। आणि इकडे प्रणव आणि मी खूप थकलो होतो, बाकीचे घरचे पण थकले होते, पण आम्ही तरीसुद्धा खाली गाडीतच बसलो होतो बाकीच्या गोष्टींचा वेट करत। तर हे खूप हेक्टिक झालं होतं। तर असं ठरलं होतं की 30 तारखेला आमची पूजा होती घराची, तर 29 तारखेला आम्हाला एक दिवस अगोदर देव न्यायचे होते। सो हे तुम्ही बघू शकता, हे वाजंत्री काका जे आहेत ते सकाळीच आले होते। सो त्याच्यानंतर आम्ही देवांची पूजा वगैरे करून घेतली, हळदी कुंकू व्हायला, त्यांची सजावट वगैरे केली, आणि आता देव जे आहेत नवीन घरात जाण्यासाठी सज्ज झालेले आहेत। सो आपण त्यांचं तिकडे नवीन घरातच स्वागत करूया। जो कोण देव घेणार आहे ना, डोक्यात टोपी घ्या बरं का। देव कोण घेणार आहे? मीच घेईल ना, पोरगा गाडी चालवणार ना। फोडो पाणी टाक घरावर, तिथं ठेव इकडे एक गाडी चालवायची, तुम्हालाच घ्यायला लागेल, तुम्ही घ्या नाहीतर इथनं घ्या आणि मग बाहेर त्यांच्याकडे द्या, असं करा, आहे का नाही? मग त्याला गाडी चालवत तुम्ही पुढे बसा, आहे का त्याच्याबरोबर, आणि एक कापड वरती टावेल घेऊन जावा, नंतर टावेल झाकला तरी चालेल, कारण कसं गाडीत थोडं धक्का पुढे मागं होतं ना, मग पडलं तरी चालतं बरं का देव।
तुम्ही घ्या त्यांना. तुम्हाला सांगितलं ह्या देवाला मानणार आहे. तो सांगणार त्या टेबलवर उद्या सांगणार. बरं मी काम करायचं घेऊ दे. त्या टेबलवर आल्यानंतर घरातलं वातावरण जे आहे अगदी तेजमय झालं आहे. तर इथून पुढे जे काही पाऊल आम्ही उचलू ते त्यांच्याच कृपेने उचलू.
मम्मी साईडला होती. आणि ते सर्वांना आता अजून कापून पण इथं टाक. विझवू नको, पूर्ण घरामध्ये फिरव. त्यांना पण दे, त्यांना दे. नको दादा, चालूच राहू. आता कापून पण आलो मला नाहीतर वापस सर्व फिरून असं बघ असं पूर्ण घरामध्ये चारी कोपरा असं केलं म्हटलं काय हरी कुंकू दिली लावायचं आता लावायचं आणि काय म्हणा ते तुम्हाला काय वाटेल पुढची सवारी चांगली गेली काय पण ठेवायचं ते तुम्ही ठेवा आपण काय समोर काय बोलले समोर घरामध्ये समोर होते असं दाखव ना परत. थोडंसं तांदूळ टाकत नाही वळलं तेव्हा कापून वळलं तर चालेल त्याच्यात. घरादारामध्ये सुख शांती मध्ये घरादारामध्ये संपळ होते आहे का नाही. त्यांच्याकडे काय काही तुम्ही बी करा समजून काय मान दुकानात सुद्धा सर्व बंद आहे. तर मंडळी, हा होता आमचा कुर्ल्यातून नवीन घरात येण्याचा प्रवास आणि देवांचं गृहप्रवेश करण्याचा हा स्पेशल व्लॉग. सो तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमची मतंसुद्धा कमेंट सेक्शनमध्ये कळवा. सो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन, थँक्यू.